अजितदादांनीच मला बोलावून घेतलेलं होतं. त्यांनी मला आश्वासन दिलं की तुला स्टँडिंग कमिटीचा चेअरमन करतो, तू इकडे ये, काही नगरसेवक निवडून आण आणि मी तुला स्टँडिंग कमिटीचा चेअरमन. 1500 कोटीचं जे बजेट सांगतायत ते मला कागदावर समोरासमोर आणून दाखवावं. हे बजेट आहे आमचं आणि हे इथं मी खर्च केलं. गेले 25 वर्षात 30 वर्षात कोणी सांगावं की बापूसाहेब पठारेंचं ऑफिस बंद होतं म्हणून. कोणी म्हणतं की बाबा नाही तुमच्याकडेच पदं कशी, जो काम करतो त्याला लोक निवडून देतात. विश्रांतवाडी कळस धानोरीमध्ये पहा किंवा शांतीनगर या परिसरामध्ये पहा, प्रभाग 2 मध्ये काय वातावरण आहे तिथल्या नागरिकांना विचारा, दहशत कशी आहे, काय कसल्या प्रकारचे धंदे चालतात आणि काय चालतं ते त्यांना विचारा. Hello and welcome to Pune Times Mirror. Today we are in the Vadagaon Shevi Assembly constituency where we are going to have an exclusive interview with the Mahavikas Aghadi's candidate Bapusaheb Pathare, where we are going to know his election strategies, vision for the development of the entire constituency and more. मागच्या काळामध्ये काही घटना घडल्या, नेते मंडळींच्याकडूनच काही चुकीच्या गोष्टी घडल्या आणि त्यामुळं मी काही दिवस भारतीय जनता पार्टीबरोबर होतो. परंतु लहानपणापासूनच काँग्रेसचे विचार घेऊन आम्ही पुढे गेलेलो कार्यकर्ते आहोत आणि ज्या वेळेस काही अन्याय होईल त्यावेळेस अन्यायाला वाचा फोडण्याचं काम सातत्याने आम्ही करत असतो. परंतु 24/7 पद्धतीनं काम करण्याची आम्हाला लहानपणापासून सवय असल्यामुळं आम्ही या ठिकाणी कुठल्याही निवडणुकीमध्ये जिद्दीनंच उतरत असतो आणि आजच्याही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत जिद्दीने प्रचार आम्ही करत आहोत. अजितदादांनीच मला बोलावून घेतलेलं होतं. हे खरं का खोटं त्यांना विचारा. त्यांनी मला आश्वासन दिलं की तुला स्टँडिंग कमिटीचा चेअरमन करतो, तू इकडे ये, काही नगरसेवक निवडून आण आणि मी तुला स्टँडिंग कमिटीचा चेअरमन. त्यांनी मला चेअरमन केलं, परंतु मीही त्याच्या मोबदल्यामध्ये आमच्या मतदारसंघामधून 12 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आणले होते आणि म्हणून त्यांनी पदं दिले. म्हणजे काय माझ्यावर काही दुसरं काही केलेलं नाही आहे. पदं देणं हे त्यांचं काम होतं, कारण त्यांनी मला शब्द दिला होता की मी तुला या ठिकाणी, कारण त्याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये मी टक्केवारीमध्ये 5,500च्या लीडनी काँग्रेसकडून निवडून आलेलो होतो आणि काँग्रेसकडून निवडून आल्यामुळं त्यांनी मला पुन्हा राष्ट्रवादीत घेऊन त्या ठिकाणी माझ्यावर जबाबदारी दिली होती आणि म्हणून त्यांनी मला पदं दिली होती. या ठिकाणी आमची जिद्द होती की ज्यावेळेस मी पहिला नगरसेवक झालो तेव्हाही फार मोठ्या प्रमाणामध्ये कामं केली. ड्रेनेज असेल, पाण्याच्या लाईन असतील, रस्ते असेल किंवा विविध मग शाळा असतील, या ठिकाणी इंडोर स्टेडियम असेल, अनेक समाज मंदिरं असतील, भाजी मंडया असतील, अशी अनेक कामं या ठिकाणी केली. परंतु नंतरच्या काळामध्ये मी स्टँडिंग कमिटीचा चेअरमन झालो 2007ला आणि अजून विकासाला गती आली आणि मोठ्या प्रमाणामध्ये विकास त्या ठिकाणी घडला. आणि तो विकास करत असताना मी फक्त खराडीमध्ये केला नाही, आळंदी रोडचा कॉन्क्रीट रोड पूर्ण केला, नगर रोडचा कॉन्क्रीट रोड पूर्ण केला हद्दीपर्यंत, धानोरी रोडचं 42 कोटीचं टेंडर काढून तोही रस्ता कॉन्क्रीट मीच केला, पाण्याची टाकी धानोरीला BU भंडारी स्कीममध्ये मीच केली. त्यानंतरच्या काळामध्ये खराडी परिसरामध्येही 5-7 टाक्या, वडगाव शिरीमध्ये 4 ते 5 टाक्या आमच्या काळामध्येच आम्ही बांधल्या आणि म्हणून आमचे नगरसेवक आमच्याबरोबर होते आणि म्हणून या ठिकाणी आम्ही तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं करू शकलो आणि म्हणून जनता आमच्याबरोबर आहे. 10 वर्षामध्ये प्रोजेक्ट दाखवावं की जसे माझ्या काळामध्ये 4 पूल झाले, एक मुंडवा पूल झाला, एरवडात पूल झाला, नेरगुडीला पूल झाला, वडगाव शिंदेला पूल झाला, तसे पूल ह्यांच्या काळामध्ये दाखवा की बाबा हे आमदार झाले आणि यांनी एखादा पूल बांधला. हे महानगरपालिकेचं बजेट सांगतायत की मी केलं म्हणून. मी तर त्यावेळेस स्टँडिंग कमिटीचा चेअरमन होतो, नगरसेवक होतो ना आमदार होतो. पण हे आता आमदार असताना यांचं नगरसेवक पद गेलं, 3 वर्ष झालं आणि हे कसे म्हणतील की हे कामं मी केले म्हणून. तर ही महानगरपालिकेची कामं आहे. त्यांनी 1500 कोटीचं जे बजेट सांगतायत ते मला कागदावर समोरासमोर आणून दाखवावं. हे बजेट आहे आमचं आणि हे इथं मी खर्च केलं. 1500 कोटीचं बजेट कागदावर आहे, त्यात महानगरपालिकेचीच कामं आहेत. त्यांचं बजेट कुठेही 1500 कोटीचं नाही आहे. ते खोटं दाखवत आहेत आणि खोट्या जाहिराती करतायत. त्यांचं बजेट नाही, त्यांनी फक्त मला 15 कामं 10 कोटीची 1500 म्हणजे 150 कोटीचीच कामं दाखवा. तुम्ही त्यांना विचारा म्हणा आम्हाला 150 कोटीची 15 कामं दाखवा आणि जे
CSR फंड वापरून वडगाव शिरीला ते आमचं खराडीला गार्डन बनवलं, एकच काम आहे तेवढं खराडी भागामध्ये. आणि ते गार्डन CSR फंडामधून हे ते आमच्या IT कंपन्यांचा फंड कलेक्टरकडे जमा होता आणि त्याच्यामध्येच एक काम केलेलं आहे, दुसरं कुठलंही काम नाही आहे. त्यांनी समोरासमोर येऊन बोलावं. हे कसं आहे, आम्ही जन्माला आल्यापासूनच आम्हाला आमच्या आईवडिलांचे संस्कार चांगले लाभले. वडील गावचे 25 वर्ष बिनविरोध सरपंच होते. त्यांना काही कुणी केलं नाही, गावाने त्यांना सांगितलं भाऊ तुम्हीच सरपंच राहा. ते माळकरी होते, सांप्रदायिक होते आणि एक गरीब माणूस म्हणून त्यांना 25 वर्ष बिनविरोध सरपंच केलं. नंतरच्या काळामध्ये चुलते सरपंच झाले 2.5 वर्ष, नंतर माझे भाऊ झाले, नंतर एक चुलत भाऊ सरपंच झाले वडिलांच्या नंतर, आणि नंतर मी सरपंच झालो. मग आता मी सरपंच झालो त्यानंतर कुणी म्हणतं की बाबा नाही तुमच्याकडेच पदं कशी, जो काम करतो त्याला लोक निवडून देतात. परंपरा आणि नातं गोतं ह्याच्यावर निवडून देत नाही, जो काम करतो त्याला निवडून देतात, त्याच्या कुटुंबियाला निवडून देतात. पुणे महानगरपालिकेत नंबर 1च्या मताधिक्याने 2007ला मी निवडून आलो आणि त्यावेळेस सर्वांना माहीत झालं की बाप्पू पठारे एक चांगला माणूस आहे आणि म्हणून पुणे शहरात 1 नंबरने त्याला निवडून दिले. आम्ही उच्च अब्रूज सोसायट्या आहेत त्या परिसरामध्ये DP रस्त्याची कामं बहुतांशी केलेली आहेत, चालू आहेत. कल्याणी नगरला काही आम्हाला कामं पूर्ण करायची, कारण कल्याणी नगरचा फार प्रश्न आहे, ट्रॉफिकचा अनेक प्रश्न आहेत त्यांचे. त्या ठिकाणी त्यांना लाईटचा प्रश्न आहे, त्यांना अंडरग्राऊंड तारा करून पाहिजे. 10 वर्ष त्यांनी केले नाही. आम्ही 100 कोटी रुपयाचे अंडरग्राऊंडचे कामं आपल्या परिसरामध्ये केले, त्यामध्ये थोडेफार राहिले होते 2-5 कोटीचे, परंतु ते काही त्यांनी केले नाही आहेत आणि ते लोकांना नागरिकांना माहिती आहे. पण आज मी सांगतो की उच्चाभ्रू लोकांसाठी बी जी काही कामं त्यांनी मागितली ती त्यांना कामं करून दिली जातील. आमच्याकडल्या सोसायट्यांना आम्ही सगळे रस्ते देतोय. अजून पाण्याचा आमचा प्रश्न अर्धवट आहे. ते सांगतायत की कृत्रिम पाणी टंचाई होते. कृत्रिम पाणी टंचाई हेच लोक करत होते. मध्ये त्यांनी पूर्ण पाणी अधिकाऱ्यांना धरून बंद केलं. अधिकाऱ्यांना धरून आमच्याकडेच नोटिसा पाठवायच्या, आमच्याकडेच बांधकामं पाडायची, असं सुद्धा काही घटना घडल्या आणि नागरिक त्रस्त त्यांच्यापासून झालेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी भामास्खेड पूर्ण केला नाही. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी आमच्यावर आरोप करतात. आमचा कुठलाही टँकरचा व्यवसाय नाही आहे, आम्ही कधीही केलेला नाही आहे. हे कायम विरोधक असंच बोलत असतात. त्यांना काय भांडवल नसतं आमच्याविषयी बोलायला आणि म्हणून ते बोलत असतात. भाजप जसं बोलत असेल किंवा शिवसेना अजितदादा तसं नाही. आमच्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे. काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही आमच्याबरोबर आहे. आप आमच्याबरोबर आहे. RPI एक गट आमच्याबरोबर आहे आणि इतरही गट आमच्याबरोबर आहेत. ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांचं सहकार्य आम्हाला लाभतंय. केलेली कामं लोकांच्या सुखदुःखामध्ये राहिलो आणि म्हणून आता आमचे सर्वच मंडळी एकत्र आल्यात. गावामध्ये मोजून मी सांगतो एक 5 कुटुंब किंवा 10 कुटुंब असतील, बाकी सर्व कुटुंब आमच्याबरोबर आल्यात. हे गाव अत्यंत जिव्हाळ्याचं प्रेमाचं आहे आणि या गावामधला प्रत्येक माणूस हा बापूसाहेब पठारे यांना मानणारा आहे आणि त्यामुळं मी त्यांना तेवढंच प्रेम देतो, त्यांच्याबरोबर तेवढंच प्रेमाने राहतो आणि म्हणून सातत्यानं गाव माझ्याबरोबर आहे आणि गावातली सर्व मंडळी माझ्याबरोबर आहे. कायम त्यांच्या सुखात दुःखात त्यांना अडचण आली, त्यांचा कुठलाही प्रश्न असेल ते कधी रात्री माझ्याकडे येतात. माझं ऑफिस मी सांगितलं की 24 तास उघडंच आहे. ते कुणी या कोणाच्यासाठी माझ्या ऑफिसवर काम केलं जातं. मी बाहेर असलो तर सुरेंद्र करतो, रवींद्र करतो, माझी पत्नी संजिला पठारे ही बी नगरसेवक होती त्यामुळे ती करतो, पुतण्या महेंद्र पठारे तो बी नगरसेवक होता 10 वर्ष त्यामुळे तोही करतो. आणि म्हणून तो नसेल कुणी तर महादेव पठारे हा बी चुलत भाऊ आहे, तो बी करतो. सुमनताई पठारे ह्या पुतण्याची बायको आहे, ती कामं करते. त्यामुळे आमच्या कुटुंबातलं कोणी ना कोणीतरी त्या माणसाला टचमध्ये असतो आणि म्हणून लोकांना आधार वाटतो की पठारे कुटुंबीय हे मदत करणार आहे, ते कुणावर अन्याय करणार नाही. आज तेच वातावरण तुम्ही विश्रांतवाडी कळस धानोरीमध्ये पहा किंवा शांतीनगर या परिसरामध्ये पहा, प्रभाग 2 मध्ये काय वातावरण आहे. तिथल्या नागरिकांना विचारा दहशत कशी आहे, काय कसल्या प्रकारचे धंदे चालतात आणि काय चालतं ते त्यांना विचारा. असले डमी उमेदवार 100 जरी उभे केले तर लोक त्यांना मतदान करणार नाही. डमी माणसाला कोणी मतदान करणार नाही. ज्याला वाचता येतं तो बापूसाहेब तुकाराम पठारेच वाचणार आहे. तर माझं नावच बापूसाहेब तुकाराम पठारे गेले 35 वर्ष लोकांना माहिती आहे. मला या ठिकाणी सांगायचं आहे, शिक्षणाबाबतीत आम्ही पहिल्यापासूनच आग्रही आहे की जिथं अण्णा सरपंच होते त्यावेळेस आम्ही इथं हायस्कूल काढलं, नंतर माझ्या काळामध्ये नंतर आम्ही कॉलेज काढले, प्राथमिक शाळा काढल्या
त्याचप्रमाणे वाडी बोलायला माझ्या मोठ्या बहिणी सरपंच होत्या, मोठ्या पुतण्या सरपंच होता. त्याही ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आम्ही हायस्कूल काढलं, कॉलेज काढलं, सिनियर कॉलेज, ज्युनियर कॉलेज, इथं बी आम्ही तसंच केलं. आणि आमचा धारणा ही आहे की मुलं शिकली पाहिजे, मुली शिकल्या पाहिजे, त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे, ही भावना आमच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून उच्च शिक्षित मुलं निर्माण करणं हे आपलं कर्तव्य आहे. ते कर्तव्य मी स्वतःही बजावलं. माझ्या मुलाला इंजिनियर केलं, त्याला डिप्लोमा नाही केलं, इंजिनियर केलं मी. कारण डिप्लोमा झालेले सुद्धा इंजिनियर लावतात. सीओपी मध्ये पण उच्च हे आले सीओपी मध्ये टॉपरचा आहे तो गोल्ड मेडलिस्ट आहे शिक्षणातला. उगाच कुणीतरी आपलं डिप्लोमा करायचा आणि सिव्हिल इंजिनियर म्हणायचा असा टाईपचा तो नाही आहे. तो सीओपीचा इंजिनियर आहे, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचा इंजिनियर आहे. तिथं कुणाचाही वशिला चालत नाही. तिथं पंतप्रधान असेल नाही तर राष्ट्रपती असेल, कुणाचा मुलगा असेल मुलगी असेल तर तिथं प्रवेश मिळत नाही. तिथं मेरिटवरच मिळतो. हे सर्व जनतेला माहिती आहे. मतदारांना सांगणार आम्ही की आपण कामाकडे बघून मतदान करा, विकासाला मत द्या असं आमचं मागणं आहे. आणि विकास 100% केला जाईल याची खात्री नागरिकांना आहे. आणि म्हणून नागरिक आम्हालाच मतदान करणार. येणाऱ्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस त्या समोरचं बटन दाबून बापूसाहेब पठारे यांना प्रचंड बहुमताने विजय करा असं आव्हान करणार. So there you have it, folks. This was Mahavikas Aghadi's candidate Bapusaheb Pathare, who just shared all of his strategies and everything. So now it will be a very interesting contest between Mahavikas Aghadi's candidate Bapusaheb Pathare, Mahayuti's candidate Sunil Tingve, and all the other candidates contesting from the Vadgaon Shevi Assembly constituency. This is Shreyas Wange for Pune Times Mirror.